नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत सकाळचे 7 वाजतायत. बातमी 36 जिल्ह्यांची पाहणार आहोत. मात्र त्याआधी हेडलाईन्स. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। उद्धव ठाकरे आजपासून 2 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर 5 जिल्ह्यातील शिवसैनिकांशी साधणार संवाद. येवल्यातील जाहीर सभेतून केलेल्या शरद पवारांच्या टीकेला भुजबळ देणार प्रत्युत्तर. येवला मतदारसंघाचाही करणार दौरा. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच दिलीप वळसे पाटील आंबेगाव मतदारसंघात जाहीर सभा घेऊन साधणार कार्यकर्त्यांशी संवाद. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची घेतली भेट. दोन्ही नेत्यांमध्ये खाते वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. मी पुन्हा येईन म्हटल्यावर वाटलं नव्हतं की अडचण होईल, पण मी आलो आणि इतरांनाही सोबत घेऊन आलो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी. राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा 27% कमी पावसाची नोंद. मोसमी वाऱ्यावर अल निनोचं सावट. मध्य रेल्वेवर विद्याविहार ते ठाणे आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक, तर रात्रकालीन ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा. रेल्वेची 25% भाडे कपात. वातानुकूलित चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह श्रेणीसाठी सवलत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाला नव्या वर्षाचा मुहूर्त. विमानतळाच्या धर्तीवर करण्यात येणार विकास. ठाण्यात मेट्रोचे गर्डर टाकण्यासाठी रोज 5 तासांचा ब्लॉक. घोडबंदरवरती 10 दिवस वाहतुकीचा होणार खोळंबा. आषाढी यात्रेदरम्यान विठुरायाच्या चरणावर भाविकांचं भरभरून दान. तब्बल 6,27,00,000 मिळालं उत्पन्न. देशातील व्याघ्र प्रकल्पांवर शिकारीचं सावट. अवघ्या 6 महिन्यात 95हून अधिक वाघांचा मृत्यू, तर 2018 पासून वाघांच्या संख्येत 200 ने वाढ. ब्रिटनमधील भारतीय दूतावासासमोर पुन्हा एकदा खलिस्तानवाद्यांचा धुडगूस. लंडनमध्ये 30 ते 40 खलिस्तान्यांनी घातला गोंधळ. आणि लडाखमध्ये भारतीय सैन्यानं दाखवली ताकद. सिंधू नदीच्या किनाऱ्यावरती T-90 रणगाडे, हॉवित्सर तोफा आणि चिलखती वाहनांसह सैन्य सराव. आणि आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यात.